कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असलेला आणि कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून भस्मसात झालं। एक प्रकारे कोल्हापूरचा आत्माच या दुर्दैवी घटनेनं होरपळला गेला। निमित्त होतं ते शॉर्ट सर्किटचं। छोट्याशा पडलेल्या ठिणगीनं बघता बघता रौद्ररूप धारण केलं आणि राजश्री शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग मैदानाचं व्यासपीठ आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झालं। केशवराव भोसलेंची जयंती असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे फक्त कलाप्रेमीच नव्हे तर अख्खं कोल्हापूर हळहळलं होतं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही सुज्ञ मंडळं स्वतः पुढाकार घेऊन आपल्या रीतीनं आपल्याला जमेल तसं या संदर्भात समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत। असंच कोल्हापुरातील एक मंडळ इंडिया ग्रुप, या ग्रुपनं मी केशवराव भोसले बोलतोय हा देखावा सादर केलाय। या देखाव्यातून इंडिया ग्रुपने केशवराव भोसले नाट्यगृहाचं मनोगत आणि त्याची होणारी खदखद सादर करण्याचा प्रयत्न केलाय। याशिवाय शाहूकालीन युगात पॅलेस थिएटर नाव असलेल्या नाट्यगृहाला संगीत सूर्य अशी उपाधी दिलेल्या केशवराव भोसले यांचंच नाव का दिलं गेलं? कोल्हापूरकरांना संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऐतिहासिक वास्तूचं एवढं महत्व का आहे हे मांडण्याचा या मंडळानं प्रामाणिक प्रयत्न केलाय। केशवराव भोसले बोलतोय ही जी संकल्पना आहे म्हणजे कोल्हापूरकरांना केशवराव भोसले ही शाहू महाराजांच्या काळातली वास्तू होती, ती दुर्दैवानं त्या आग लागल्यानंतर त्याचा अंत झाला। पण त्याच्या मागं केशवराव भोसले हे नाट्यगृह पूर्वी काय होतं म्हणजे केशवराव भोसले बोलतोय म्हणून ह्या ठिकाणी आम्ही एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यक्रम होत होते, रंगमंचावर कशा पद्धतीनं वेगवेगळ्या कला सादर होत होत्या। आज तो त्यानं पेट घेतल्यानंतर त्याची जी आज अवस्था झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी झालेली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आपल्या कोल्हापूर वासियांना करत आहे। यातनं आपण बोध घ्यायचा आहे की मी सर्वांना आव्हान करतो की कोल्हापूरकरांनी इथं यावं, या एक इंडिया ग्रुपचं इथलं जे कन्सेप्ट आहे ती बघावी आणि यासाठी लोकांच्यात जनजागृती व्हावी की हा केशवराव भोसले ज्या परिस्थितीत आता आहे तिथनं पुढं परत त्याची ऊर्जा यावी आणि परत हा नाट्यगृह उभारला जावं आणि लोकांना ह्याची जाणीव व्हावी कशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी यात सहभागी होऊन तो नाट्यमंच परत कसा उभा करायचा यासाठी आम्ही ही कन्सेप्ट कोल्हापूरच्या जनतेसाठी आणलेली आहे। बोला। नमस्कार, आमचा इंडिया ग्रुपतर्फे आम्ही यावर्षी हा देखावा सादर केलेला आहे की केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग आणि रंगकर्मी कलाकारांच्या वरती जो काही आघात झालेला आहे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आमच्या मंडळातर्फे आमचे जे छोटे छोटे उंदीर आहेत त्यातून सुद्धा आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसं की कोल्हापूर खड्डेमुक्त व्हावं आणि स्त्री अत्याचारावरती सुद्धा निर्बंध लागावा, कडक कायदा निर्माण व्हावा, हे सुद्धा त्यातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्यथा अशी आहे केशवराव भोसले नाट्यगृहाची की सुरुवातीला कशा प्रकारे कार्यक्रम त्यामध्ये व्हायचे, गाण्याचे कार्यक्रम असू देत किंवा भाषणं असू देत, किती किती मोठ्या लोकांची भाषणं वगैरे झाली आणि आग लागल्यानंतर त्याला जे काही चटके बसले ते सुद्धा आम्ही या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कोल्हापूरवासियांना आम्ही असं आवाहन करतो मंडळातर्फे की पुन्हा हे रंगमंच केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा पुनर्निर्मित व्हावं आणि त्याला नवजीवन नवसंजीवनी प्राप्त व्हावी यासाठी कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकांनी हातभार लावला पाहिजे। कोल्हापुरातील यादवनगर मेन रोड इथं असणारं इंडिया ग्रुप हे दरवर्षीच समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशानं एक आगळी वेगळी आणि ज्वलंत विषयावर भाष्य करणारं विषय घेऊन गणेशोत्सवात सादर करतं। यंदा या मंडळानं संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या रूपातील बाप्पा साकारलाय आणि त्यासोबतच कोल्हापूरच्या खड्डेमय झालेले रस्ते, स्त्री अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न या मंडळानं गणेशोत्सवात केलाय। कोल्हापूरकरांनी गणेशोत्सवात एकदा तरी या मंडळाला भेट देऊन संगीत सूर्य केशवराव कोण होते आणि केशवराव भोसले नाट्यगृहाच्या वास्तूला इतकं महत्व का आहे हे नक्कीच जाणून घेतलं पाहिजे।